स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे की ग्रामीण प्रशासनामध्ये किंवा स्थानिक पातळीवर लोकांच्या ज्या समस्या असतात त्या दूर करणे किंवा त्यांना राजकीय प्रवाहात समाविष्ट करणे हे केंद्रीय स्तरावरून किंवा राज्य स्तरावरून अशक्य असतं. तर आपण एक जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारताला, तर तेव्हा सामुदायिक विकास कार्यक्रम जो आणलेला होता सुरुवातीच्या काळात नेहरू सरकारने, तर त्या अनुषंगाने लोकांना त्याच्यात सहभागी करून घेणं, त्यांना विशिष्ट निधी पुरवठा करणं आणि त्या माध्यमातून गावाचा, शहराचा आणि महानगराचा विकास आपल्याला कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे मॉडेल त्या संदर्भात होते. आपण जर पाहिलं की मोठे बदल ग्रामीण व्यवस्थेचे झाले आणि आज आपण जर पाहिलं की भारत जो लोकशाही देश उभा राहिला, तर याच्यात गाव, नेम शहर आणि एक महानगर, तर ह्या सर्वांनी एकत्रितरित्या घडवून लोकांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि या संस्थांनी प्रभावी अंमलबजावणी केली. म्हणजे थोडक्यात लोकशाही अधिक रुजवण्यात म्हणजे खोलवर रुजवण्यात या संस्थांची भूमिका ही निश्चितच महत्वाची राहिलेली आहे आणि म्हणून एक लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एक खूप मोठा रोल म्हणता येईल, भूमिका या संस्थांनी अदा केलेली आहे. आणि म्हणून पंचायत राज व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, तर आता ग्रामपंचायत पातळीवर आपण जसं ग्रामपंचायत असते त्याचप्रमाणे नगर जे मध्यम शहर असतं त्याच्यात नगरपालिका असतात आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. तर अशा स्वरूपातल्या लोक आपले प्रतिनिधी नेमून देतात. म्हणजे केवळ शासनाच्या प्रतिनिधींवर अवलंबून न राहता लोकांच्या प्रतिनिधींतून एक स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक निवडणुकीच्या माध्यमातून एक शासनाची रचना तयार होते आणि त्याला शासकीय जे अधिकारी असतात, उदाहरणार्थ गाव पातळीवर ग्रामसेवक असेल किंवा पंचायत समितीला गट विकास अधिकारी असतात किंवा जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, महानगरपालिकेत आयुक्त असतात. तर या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून गावाचा, शहराचा विकास साधण्याची प्रक्रिया ही एक मोठ्या प्रमाणावर एक सुरळीतपणे पार पडते. सुरुवातीला असाही एक प्रयोग झाला होता की दिल्लीहून किंवा मुंबईहून त्या एखादी योजना आणायची आणि ती राबवायची, पण त्यात खूप प्रश्न निर्माण होतात. जसा स्थानिक संदर्भ जर आपण विचारात घेतले तर भाषेचा प्रश्न एक निर्माण होतो की जसं लोकल लेवलला तीच लोकल लेवलची जर भाषा येणारे किंवा भाषेचं ज्ञान असणारे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे मांडता येतात. म्हणजे समस्यांचं एकत्रीकरण करणं, समस्यांचं प्रकटीकरण करणं यासाठी महत्वाची भूमिका हे आपण ज्याला राजकीय पॉलिटिकल एजंट आपण म्हणू शकतो किंवा जे आपले प्रतिनिधी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन जे करतात, तर ती एक चांगली पद्धत आपल्याकडे आहे. आणि स्थित्यंतर लोकशाहीमध्ये स्थित्यंतर ही पीसफुल झाली पाहिजेत. तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नियमित होत असतात आणि झाल्या पाहिजे. त्या अधिक परिपक्व लोकशाही त्यामुळे निर्माण होते. आणि आपण पाहिलेले की भारतातल्या मध्ये असं बऱ्याचदा म्हटलं गेलं की जेव्हा आणीबाणी आली होती देशामध्ये, एक आणीबाणीचा एक किस्सा सांगतो की आणीबाणीच्या काळात असं म्हटलं जात होतं आणि अनेक परकीय संस्था ज्या होत्या त्यांनी अभ्यास केला होता की भारतीय लोकांचं आणीबाणीबद्दल किंवा याच्याबद्दल आणीबाणीबद्दल किंवा इंदिरा गांधी राजवटीबद्दल काय मत आहे. तो लोकांनी प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारे असं शब्दशः प्रतिक्रिया दिल्या नाही आणि त्यांना असं वाटलं होतं की फार काही याच्यातून बदल होणार नाही. पण जेव्हा निकाल लागला त्यावेळेस पूर्णपणे लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी नोटीस केलं की भारतातली जनता त्या काळात तर मोठ्या प्रमाणात अशिक्षित लोक खूप नागरिक होते, पण तरी सुद्धा न बोलता एक भारतातला खेडूत जो त्याला एक पॉलिटिकल म्हणजे आपण त्याला अंडरस्टँडिंग जे म्हणतो, तर राजकीय सामंजस्य त्याच्यामध्ये खूप आहे. तो बोलत नाही, पण ज्या वेळेस तो निवडणुकीच्या सामोरं जातो त्यावेळेस तो मोठे मोठे बदल घडवून आणतो आणि मग चांगले राजकीय पंडित एक आश्चर्यचकित होतात. आणि हे वेळोवेळी आपण पाहत आलेलो आहोत. आणि ह्या म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका ही खूप महत्वाची असणार आहे. आणि अधिक सक्षम जर आपल्याला विकास करायचा असेल, आज मला तसं म्हणायचं पायाभूत सुविधा म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला निर्माण करण्यामध्ये अजून जास्तच जर रोल अदा करायचा असेल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना जर अजून आर्थिक निधी उपलब्ध करून दिला तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम होऊ शकते. म्हणून या संस्था या खूप महत्वपूर्ण आहेत.